बालमूर्त आहे। नेक्स्ट वन तुम्हाला बाप्पा पाहायला मिळतात मस्त पानावर बसलेले आहेत आणि बाप्पांची मूर्ती एकदम बालमूर्त आहे, पाहू शकता। कोली नाकवा आहे, कोली नाकवा सुरका पण पाहू शकता तुम्ही। पापलेट सुरका आहे, तांबर आणि शेला दोन्ही मिक्स केलेत आणि मंडळी इकडे पाहू शकता धोतर मारलाय येलोइश आणि शेला दिलाय आणि तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये आणि आज आपण व्हिजिट करणार आहोत अथर्व आर्ट्सला। चला तर पाहूया, इथे तुम्हाला मोठमोठे गणपती पाहायला मिळतात, पण सध्या बंदी आहे POPची, त्याच्यामुळे ह्यांनी जास्त काही गणपती केले नाहीत, पण जे केलेत ते पण भारी आहेत। त्याच्यानंतर मोठे गणपतीचा एक आपण व्हिडिओ टाकणारच आहोत नंतर, पण तत्काली ह्यामध्ये बघूया आपल्याला कोणकोणत्या टाईपमध्ये गणपती आपल्याला पाहायला मिळतात। तर चला जाऊया अथर्व आर्ट्सला। मंडळी स्टार्ट करूया। पहिलाच गणपती आहे, पाहू शकता तुम्ही। हा बघा मस्त असं धोतर वगैरे मारलेला आहे आणि शेला पण मारलाय, सिंपल मूर्ती आहे। सेकंड वन पाहू शकता बालमूर्त आहे आणि 1 फुटीचा गणपती तुम्हाला पाहायला मिळतोय। मस्त असं पितांबर पण सजवलंय। त्याच्या पुढचा थोडासा छोटा आहे, पण गणपती बघा शेला वगैरे मस्त मारलेला आहे आणि धोतर पण मारलेला आहे। मंडळी पाहू शकता मस्त असा फ्लावर्स वर बसलेले बाप्पा आहेत, एकदम छोटे छोटे आहेत पण भारी वाटतात बघा। मस्त असं धोतर पण नेसवलंय आणि शेला पण। नेक्स्ट वन तुम्हाला बाप्पा पाहायला मिळतात मस्त एक नंबर, म्हणजे 1 फुटाचा गणपती आहे पण तरी पण शेला आणि नेसवलेला आहे। हा बाप्पा तर मला खूप आवडला, म्हणजे एकदम छोटी मूर्ती आहे, त्याला पण पेटा बघा कसा बसवलाय, एकदम व्यवस्थित पेटा बसवलाय। नाम वगैरे पाहू शकता तुम्ही आणि शेला पण मारलाय। मंडळी हा लालबागचा राजा आहे, छोटाच आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त असं केलंय, शेला वगैरे मारण्याचा प्रयत्न केला आणि पितांबर पण मारलेला आहे। मंडळी नेक्स्ट वन आहे मस्त असं बघा, श्वानावर बसलेले आहेत आणि बाप्पांची मूर्ती एकदम बालमूर्त आहे, पाहू शकता आणि फेटा बघा कसला मारलाय। मंडळी नेक्स्ट वन आहे कृष्ण अवतार दाखवलाय, तुम्ही पाहू शकता। मस्त असं बघा, कलर पण भारी मारलाय आणि फेटा आणि तुम्ही पितांबर पाहू शकता। हे बघा पाहू शकता आपला कोली नाकवा आहे, कोली नाकवा सुरका पण पाहू शकता तुम्ही। पापलेट सुरका आहे आणि इकडे डॉल्फिन आहे, 2 पाहू शकता आणि मस्त इकडं बसलेला दाखवलाय, छोटासा आहे बाप्पा। मंडळी पाहू शकता नेक्स्ट वन बाप्पा आहे आणि फेटा बघा कसा मारलाय, नाम पण मस्त आहे। मंडळी नेक्स्ट वन पाहू शकता मस्त असा पितांबर आणि शेला दोन्ही मिक्स केलेत आणि विष्णू रूप अवतार दाखवलाय, पण विठ्ठलाची जसं विठ्ठल नाम असतो तसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय। छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, बालमूर्त टाईप आहेत, पण बघा मस्त अशी पेंटिंग केली, बघू शकता तुम्ही। आणि इकडं पण आहे छोटा असा बैठ्या व्यवस्थेमध्ये बाप्पा पाहायला मिळतात आणि इकडे तुम्ही पाहू शकता फुलावर बसलेले बाप्पा आहेत। मंडळी इकडे पाहू शकता मस्त आरूढ झालेले बाप्पा आणि पितांबर पाहू शकता, मस्त कलर केलाय, ऑनली पेंटिंग आहे आणि बाप्पा बघा कसे दिसतात। मंडळी नेक्स्ट वन आहे बाप्पा, पाहू शकता तुम्ही, पितांबर मस्त नेसवलाय आणि इकडे शेला टाकलाय बाप्पाला। मंडळी सिंपल पेंट केलेला गणपती आहे, पाहू शकता तुम्ही। 2.5-3 फुटीचे सर्व हे गणपती असणार आहेत आणि तसाच सेम साईडला मारलाय, मस्त असा धोतर मारलाय येलोइश आणि शेला दिलाय आणि बैठ्या अवस्थेमध्ये आहेत, सिंहासनावर बसलेले बाप्पा आहेत। सिम्पलेस्ट मूर्ती ज्याला म्हणली जाते, फक्त कलर मारलाय तो पण असं वाटतं ड्युअल टोन आहे, लाईटवर पाहू शकता तुम्ही, पण नॉर्मल कलर आहे, त्याच्यावर पेंट मारलेला आहे आणि शेडिंग दिली गणपती बाप्पाला। तर बघा सिंपल मूर्ती। इकडं अजून एक बाप्पा आहेत, पितांबर पाहू शकता, पिस्ता कलर मारलाय आणि इकडं तुम्हाला शेला पण पाहायला मिळतोय। मंडळी धोतर पाहू शकता, काय कलर आहे आणि नाऱ्या किनार पण मस्त धोतरला सोडली बघा, दोन्ही पायांची किनार आणि इकडे शेला मारलाय आणि बाप्पा पाहू शकता। पुढचा बाप्पा आहे, पाहू शकता कृष्ण अवतार तुम्हाला पाहायला मिळतोय बघा, मस्त वाटतोय आणि धोतर पण मस्त सजवलाय।
नेक्स्ट वन आहे लालबागचा राजा, पाहू शकता तुम्ही. पितांबर पूर्ण पर्पल कलर आहे आणि शेला मारलाय. पुढचे तुम्हाला धोतर मारलेले गणपती आहे, मॅचिंग आहे. धोतर आणि शेला दोन्ही तुम्हाला मॅचिंग पाहायला मिळेल बाप्पांचे. आणि हा नेक्स्ट वन आहे ज्याच्यामध्ये हल्दी कलर मारलेला आहे पितांबरला आणि शेला मारलाय पिस्ता कलर. साईडला तुम्हाला सिंह पाहायला मिळतोय, हा बघा. नेक्स्ट वन आहे शेला आणि कलर कॉम्बिनेशन पितांबर, पाहू शकता तुम्ही. मंडळी पितांबर शुभ्र असं मारलाय आणि ओम नावाची पूर्ण तुम्हाला शेला लावलेला आहे बाप्पाला, पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट वन आहे पाहू शकता तुम्ही पितांबर मस्त असा पिस्ता कलर मारलाय आणि मॅजेंटा कलरचा शेला आहे आणि बाप्पा पाहू शकता, नाम पण पाहू शकता, मस्त मारले. आपण बाप्पा पाहू शकता तुम्ही, मस्त असं बाप्पा आरूढ झालेला आहे सिंहासनावर. इकडं पण तुम्ही बाप्पा पाहू शकता. मंडळी पीओपी आपल्याला पाहून झालेले आहेत, आता जाऊन बघणार आहोत आपण. शाडू मातीच्या पण मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील, सो त्यांचा पण डेमो आहे, चला जाऊन बघूया. पाहू शकता ही बघा शाडूची मूर्त आहे, ओनली पेंटिंग असणार आहे शाडू मूर्तीला. आणि ही बघा ही पहिलीच मूर्त आहे. त्याच्यानंतर दुसरी मूर्त पाहूया. ही बघा बसलेल्या अवस्थेमध्ये गणपती बाप्पा आहेत. हे तुम्हाला 1 फुटापर्यंत आहे, पाहू शकता. मस्त असे बाप्पा आहेत आणि सजवलेत. नॉर्मल पेंटिंग भेटेल तुम्हाला शाडू मातीमध्ये. हे बघा टिटूवाला पोझिशन आहे बाप्पाची आणि सेम वे नॉर्मल बसलेले बाप्पा आहेत सिंहासनावर, पाहू शकता. हा बाप्पा मस्त वाटतोय बघा, छोटासाच आहे. मंडळी बालमूर्त पाहू शकता, मस्त अशी जास्वंदीच्या फुलावर बसलेली बालमूर्त आहे. आणि ह्याच्यामध्येच अजून एक बालमूर्त आहे डायरेक्ट सिंहासनावर बसलेली नॉर्मल. इकडे तुम्हाला अजून एक बाप्पा आहेत, पाहू शकता. पितांबर आणि शेला मारलेला आहे आणि सिंहासनावर आरूढ आहेत. सेम वे दुसरे बाप्पा आहेत दगडू. हा एक छोटा बाप्पा आहे, मस्त असं सजवलाय, फेटा मारलाय, पाहू शकता तुम्ही. अजून हात जॉईन करायचे राहिलेत, बट फेटा बघा भारी वाटतं. मंडळी पाहू शकता मोठे मोठे गणपती अजून रेडी होण्याच्या तयारीत आहेत. आणि या साईडला आतमध्ये कारखान्यामध्ये आलोय. ॲक्च्युली त्यांचा इंट्रो भेटायला जमलं नाही बिकॉज भरपूर बिझी आहेत. आणि इकडे तुम्ही पाहू शकता मॉडेल टाकतात आणि इकडं ऑलरेडी एक मूर्ती आहे त्यांना सजवायचं आहे. आणि इकडं साचा टाकलेला आहे, हा पाहू शकता. ऑरेंज कलरचा जो दिसतो साचा आहे, त्याच्यानेच गणपतीचे एक एक पार्ट्स तुम्हाला बनवलेले पाहायला मिळतील. हे बघा पाहू शकता सेम मॉडेल मारलेले आहे, पूर्ण व्हाईट पेंट मारून झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यांना कलर देण्यात येईल, म्हणजे बॉडी कलर मारण्यात येईल. आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असेल सजवून देतील बिकॉज हा नेकेड गणपती आहे, सो सजवून मिळणार आहे. फायनली मित्रांनो सर्व गणपती पाहून झाले आहेत. ऑलमोस्ट आपल्याला ॲक्च्युली इंट्रो घ्यायचा होता पण इंट्रो घ्यायला जमला नाही बिकॉज ऑलरेडी ते बिझी आहेत. कारण त्यांचे मोठे गणपती पण येणार आहेत, जसे त्यांना सूट भेटणार आहे सो तेव्हा मोठे गणपती पण तुम्हाला पाहायला मिळणार या अथर्व आर्टमध्ये. भले मोठे गणपती असतात त्यांचे. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि गणपती बाप्पा मोरया ही कमेंट येऊ दे. चला भेटूया नवीन अशा एका दुसऱ्या कारखान्यामध्ये. चला जाऊया.